मी मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाच करू नाहीतर खचकेन चालतो. बाद झाला आता टाइमपास. चला स्वयंपाक करून घ्यायचंय मला. पहिले 2-3 पळ्या तेल घालून घेऊ आपण. तेल गरम झालं त्याच्यात आपण पहिली मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतडली का आपण जिरं घालून घेऊ त्यात. आता आपण त्याच्यात कढीपत्ता घालून घेऊ. कांदा मसाला, संडे मसाला, मिरची पावडर आपण आता त्याच्यात घालून घेऊ. 1 चमचा हळद. काय करतोय आपण? हरभऱ्याचं आणि बटाट्याची शाकभाजी. शाकभाजी बनवतोय. वा. आता आपला मसाला चांगला नाही त्याच्यात आपण हे वाटण घालून घेऊ. थोडासा कांदा, अद्रक, लसूण आणि शेंगदाणे. वाटण परतून घेऊ. हरभरे शिजवून घेतले होते. आता हे शिजवलेले हरभरे आपण त्यात घालून घेऊ. बटाटे चांगले धुवून घेते. आता मसाल्याला आपल्या चांगलं तेल सुटलंय. मी त्याच्यात बटाटे घालून घेते पहिले. बटाटा चांगला आपण परतून घेऊ. आता बटाटा परतून झालाय. आपण हे शिजवलेले हरभरे घालून घेऊ त्याच्यात. आपण याच्यासोबत पुऱ्या करणार आहे. भात पण झालाय, डाळ पण झाली. आता आपण पुऱ्या करून घेणार आहे. तोपर्यंत भाजी होते आपली. चवीप्रमाणे मीठ. वारवायला जायचंय. बाळ झोपलं तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घ्यायचा. वारवायला जायचं आपल्याला. आता ह्याच्यात मी पाणी घालून घेते. घालून घेऊ. उकळी येईपर्यंत झाकण ठेवून घेऊ. तिकडे ठेवायचं. त्याच्यात तेल घालून देते पहिले गरम करायला. काय संध्याकाळी पोळ्या पण करणार आहे. जमलं तर बाळाची आणि मला जमलं तर संध्याकाळी पोळ्या पण करणार आहे मी. पण आता सध्याला मी शाकभाजी, हरभऱ्याची बटाट्याची शाकभाजी केली. मी आता पुऱ्या करणार आहे. संध्याकाळी जमलं तर पोळ्या पण करणार आहे. ओके चालते. कारण का मला बाळाला बघून करायचं असते त्याच्यामुळे मला जमून तसं.
पीठ मळवून ठेवलं होतं, पीठ चांगलं भिजलंय आपलं हे आता. हे असं एक जीव करून घेणार. परत पुऱ्या करायच्या आपल्याला. शाकभाजी, पुऱ्या, डाळ भात आणि भजे. काय आता आपण ना शाकभाजीला पण उकळी आली. आता मी तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत एक साईडला पुऱ्या करून घेते. आणि पुऱ्या झाल्या भजी करणार आहे आणि थोडासा गोड शिरा करणार आहे. आता आपण पटकन पुऱ्या करून घेऊ. एका ह्याच्यात 3 निघतात. तेल तापले. आता आपण ह्याच्यात अशा पुऱ्या घालून घेणार आहे. वारुळाला पण जायचंय मला. साईडने सोड ना. वारुळाला पण जायचंय मला, पण आता काम आवरल्या. बाळाला घ्यायला कोण नाही आता इथं घरी. आई आल्या का मी जाणार आहे वारुळाला. अशा सगळ्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या. मी काय पंचमीचा उपास धरलेलाच नाही, कारण का मला बारीक बाळ आहे. त्याच्यामुळे आता मी भावाचा उपास धरतात पंचमीला. मी म्हणजे काय आज काय भाऊ बहिणीचं नाताचं सण असतो का नागपंचमी? एवढं काय मला माहित नाही, हा मग पण पहिल्यापासून तर असं धरतात. लहानपणापासून मी हा उपास करत होते. बहुतेक मला तर तसंच वाटतंय. कारण नाही का काहीतरी मी असं ऐकलं होतं नाही का, समजने वाले को इशारा कॉफी. असंच काहीतरी असंच काहीतरी आहे. कारण का मी लहान असल्यापासून हा उपवास करत होते. आता हे पुढे आपल्याला सगळ्या अशात तळून घ्यायचे. ते आपली शाकभाजी पण चांगली उकळली. इकडे बघा, मी आपले हरभरे शिजवून घेतले होते, पण बटाटा शिजतोपर्यंत आता हे शिजवून घेणार आहे. चांगलं उकळी आली चांगली मस्त. बटाटा शिजवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला त्यातला. वा मस्त झाली. हा मी आता या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. नागपंचमीला कोणी काल तर आईच्या तिकडं कालच जातात, आपल्या इकडे जातात आज. तसं लय उरकायला टाइम लागतोय मला लाटायला. अशी टकटक लागते तिथे. बाळ झोपले म्हणून मला पटापट आवरून घ्यावं. का बारीक बारीक केलं? ते टाइम लय जातोय चपाती लाटतोपर्यंत. अशी एक एक पटपट होते लाटून. मोठी लाटी करून घ्या, मोठे कापा. तोपर्यंत इकडे 2 लाटी नव्हत्या पुऱ्या. फुगल्या ना मस्त. गॅस थोडासा याच्यावर ठेव ना, बारीक फ्लेमवर. हा फुगल्या का मस्त. हो. आम्ही लहानपणी ना अशा पुऱ्या तळल्या का
चहा बरोबर चहा आणि पुऱ्या खायचं इतकं भारी लागतात ना. शिळीपुरी शिळीपुरी ताजी सुद्धा चांगली लागते. आणि ताजी आता भाजी बरोबर भारीच लागेल ना. ताजी खाण्यापेक्षा शिळीच पुरी चांगली लागते खायला. नागपंचमीला झोका खेळायला लय मजा यायची. आईचे तिथे झाड होते, बाबळीचे झाड. सगळेजण तर तिथे झोका खेळायला यायचे बरं का. इथे स्वराज्य चौकात आहे ना 2 लिंबाची लय मोठी झाड होती पहिलं. आता ज्या लोकांनी पाहिलं ना जुनं त्यांना माहिती. हो आता कुठंच नाही त्यावेळेस राहिलं. ना अशी नारळाची पैंज लागायची म्हणजे जो नारळ तो हे करेल का आमच्या इथं पाय लावेल का त्या नारळाला बाबळीचा पाला वासायचा तो ना. जिंकला. नाही, बाबळीचा पाला जो तोंडात आणीन का ती जिकायचं. लय मजा यायची. इतकं उंच असेल साधारण तुला सांगू किती फूट असतील ते. एक 20-25 फुटाचा झोका असायचा आणि त्या झोक्यावरती त्या लिंबाला बांधलेला आणि त्याच्या पुढे असं नाही का पायी त्याच अंतरावर असं झोका घेऊन सगळ्यात टॉपला म्हणजे झाडाच्या लेवलला जो पाय लावून का असं झोका घेऊन बॅकला जाऊन परत पुढे यायचा फ्रंटला. आमच्या इथं कसं असायचं माहिती का, बाबळीला ते झोका बांधलेला असायचा ना, जो शेंड्याचा पाला आणीन का तोंडात तो जिंकला. लय मजा यायची. पण चक्कर असतोपर्यंत खेळायची झोका. आपल्याला जायचंय वारुळाला बरं आता. आई आल्या ना बाळाला वारुळा जायचं. इथं काहीच ना आपल्याला वारुळ नसते शक्यतो. कुठेतरी नाग बनवलेला असतात तिथंच हे करतात. त्याच्यामुळे आपण काय करू, आज कुठेतरी वारुळ बघून वारुळालाच जाऊ. चालते. माझा स्वयंपाक होऊ द्या. आई पण येते ते. आई कामाला गेले ते ना. आई येतोपर्यंत आवरत आहे माझं. आपण जाऊन येऊ वारुळाला. अजून ते नागनरसोबत पूजन नागनरसोबत पूजा करायची. आता स्वयंपाक झाल्यावर करू. आता बारीक बाळ आहे त्याच्यामुळे चाललंय एक आवरण तसं. मस्त बघतात ना. हो किती भारी झाली. भाजी पण होती आपली. पोळ्या एकदम संध्याकाळी पोळ्या करणारच नाही. कारण का कालच आपला प्लॅन झाला होता पोळ्या करायचा. म्हणजे काय झालं, बाळ सर्दी झालेली बाळ, त्याच्यामुळं पोळ्यांचा पण एक आपण छान व्लॉगिंग व्हिडिओ बनवू मस्त पैकी. चालेल ना. है की नाही? जमलं तर संध्याकाळीच करू आजच. जमलं ते काळं काय ते चेकिंगला टाकलेलं ते खडकी हो. खाली नाही का आधी तेल गरम झाले का नाही कसं खडकी. पाऊस पण येतोय बाहेर सारखाच. आता मी अशाच पटपट सगळ्या पुऱ्या लाटून घेते. आपल्याला नागनरसोबत पूजायचंय, वारुळाला जायचंय, त्याच्यामुळे मी आता पटकन आवरून घेते. किती मस्त वातावरण झालंय ना बाहेर. आमच्या बगीच्यात फिरायला भारी वातावरण झाले पाठीमागे. जाळी चांगलं आहे ना. पण दिसतंय तर ना चांगलं. हा गेली लाईट. लाईट गेली. हा ना आज तुला सुट्टी आहे ना. आज तुला सुट्टी आहे म्हणून लाईट गेली. तू टीव्ही पाहतो ना. झाला स्वयंपाक. झाला. आंघोळ केली. फ्रेश झाला. गुड बॉय. सरक तो पाठी. त्याला पैसे नको जाऊ देवराजीकडे सर. तेल गरम येतं. बाबाला ना बेसन. देवाला निवड ठेवा आणि त्याला दे दे रोहिणी खायला. बेसन चपाती लाटून ठेवली खाली. देवराज बाबांना सांग म्हणा 20 रुपयाचा आणा. काढू ना भजे मस्त. चालू चालू मध्येच करायचं. फक्त भजी कशी हॉटेल सारखी झाली पाहिजे. ती मला ती अशी नाही आवडत. ती नाही का कसे हॉटेलची भजी तेलकट खा असतात. तेलकट भजी खायची का तुम्हाला? तेलकट तरी नको घरचं मला. चांगलं. तेलकट नाही आवडत.
उलट कधीतरी घरचं पुऱ्या सांग. सुद्धा आहे ना पाण्यात करायला पण होत्या. हा 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 हा. का तेल महाग झाले म्हणून ते तर आहेच आहे कारण. मग किती महाग झालं तरी कोण खायचं सोडतं का? नाही सोड तेल डबा आणायचं बाई, नाकी नऊ येते आणायचा घ्यायचा म्हणल्यावर की हा नाही. घ्यायचा म्हणलं तरी खातेत ना. माणूस मग आता ती गरजेची शौकीन आहे. वस्तू आहे त्याच्यावरती सगळा शौकीन. स्वयंपाक आहे. पाण्याची कालवण खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. त्यालाचा शोध नव्हता लागला तेव्हा लोक पाण्याचाच कालवण खात असतील ना. काय माहिती ते काय बोलतात. देवराज काम चालू आहे. बाळ झोपले, तो आरडू नको. हा दे. ये 15चं घेतलं मला आणि हे 20 25 आणि माझ्याकडं आता 50 रुपये आहेत. ते तर तुमचे 50 रुपये. काय आणलं बेसन पीठ आणलं का? हा बेसन पीठ आत नेऊन दे ना तिला. दर नाही ना. हा सांग हिशोब कसा आहे आता मला. फोड. काय वाजलं का रे? हा ना. अरे अरे खतरनाक. किती पैसे लागले भेटले रे याच्यात? चॉकलेट पण भेटलं का? अरे वा. यायला काय रे पैसा. 15 रुपयाची लॉटरी लागली. वा 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 वा. लॉटरी चांगली नसती पण बाळा, कष्टाचीच टिकतं, ध्यानात ठेव. पण 10 रुपये तर मिळाले ना. आपली भाजी पण झाली इकडे बघा. झाली का मस्त. अरे वा. भाजी रेडी झाली बाबा. आता आपण आहे ना पुऱ्या पण झाल्या. गॅस बंद करून घेऊ. हो का पुऱ्या पण झाल्या माझ्या. आता गरम तेल आहे तर लगेच आपण भजे पण काढून घेणार आहे. पहिला मी त्याच्यात ओवा घालून घेते. ओवा घातला. थोडीशी किंचित हळद घालायची कलर पुरती आणि मिरची पावडर. हिरवी मिरची नको वाटते मला ना, त्याच्यामुळे मी मिरची पावडर घातली. आता चवीप्रमाणे ना मीठ घालू. आणि हे गरम तेल आहे ना 2 चमचे याच्यात घालून घ्यायचं असं. हे ना झालं ते छोट्या चमच्याने. बस झालं. हे गरम तेल घातलं ना का मग भज्याची मऊ होतात. थोडासा खायचा सोडा, थोडंसं हे गव्हाचं पीठ घालणार आहे मी. का बरं ते कशासाठी? भजे चांगले होतात मऊ मऊ. जुळे हलवले द्यावं. कोथिंबीर. वा वा वा. असे सगळे भजे काढून घेणार आहे मी आता पटापट. मला भूक लागलेली आहे आता मुळात. दोन निवत भरते मी आता पटकन. ज्यूस श्रीखंड आणायला पाहिजे होतं. रवा करायला टाइम नाही मला आता. नको करू राव, श्रीखंड बघू आणू. है ना, कारण टाइम झाला आहे आता. 12 वाजले असतील परत. भजी मस्त सोडलं का? आता बघा ना, हॉटेलच्या भाज्यांना काय खाता म्हणून हॉटेलचा तुझं चिमणी सारखाच असा आवाज आहे का? नाही.
असे भांडायचे म्हणजे मोठ्याने भांडत नाही. मोठ्याने बोल की आता जरा. भांडायचं जसा भांडताना आवाज असतो तसा आवाज कर जरा. तसं नाजूक आत्ताच्याला बस एवढा एक नाही काढते परत ना. होऊ दे जरा मस्त मस्त पैकी गाणं. फुगले का वा फुगले का तोपर्यंत मी तावावरती टाकाव ताव मारतो ते ताकावरती टाकाव ताव मारतो पर्यंत. कसं आहे कशी होणार मस्त भजी त्याच्यामध्ये पावडर टाकून झाली का गोल भजी. तर हलवलं. मला नाही आवडत बाया टाक जरा. पडलं आपण दिसतोय का पण? काय नाही एवढं कुठं कमी करते का? गप कर संपवलं ताक. पुऱ्या कर एक महिने भजी कर. आता हे भजी झाले तर असं काढून घेऊ आपण. बघा तेल तरी राहिले का त्या भज्याला. निथळतो मस्त कुठं निथळलं तेल? की बघा ना तेल तरी हा राहिलं. छान आहे. पोराची झोप झाली सगळं झालं बडबाड बाडबाड बाडबाड नेसतात टावली. आता सगळं आपण परत तसंच टाकून घेऊया. किंवा गरमागरम भजे या खायला हॉटेलला ताजी शिळे ताजी. घालतात का खायला तुम्हाला. हा हॉटेलला शिळे घालतात खायला. काय हॉटेलच्या भज्यांना खायचे एवढी भारी भजी झाली तुम्ही काय हॉटेलला भजी खायचा. काय पैशाची काय फॅक्टरी आहे का त्याच्यात? अरे ते फक्त दाखवायसाठी नवीन नवीन पैसे लागतात, नंतर पैसे नाही लागत देवराज. आवरायचं काय आता हे स्वच्छच की सगळं. कुरडई पण सोडणार का? वा ते द्यायला लागेल ना. भजी दाखव ना. पुढू बघायचं तुम्हाला हॉटेलसारखा बाजार झाला का मोमो. वा 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 वा. बचल तेल राहिलं नाही ते नाही राहिलं. अशीच भजी राहिली झाली पाहिजे. काय मला हॉटेल पण अशीच आवडतात. हॉटेलची भजी काय म्हणते तुम्हाला. घ्यायचं अशा थोडं लाल लाल होतं ना. लाल नाही होऊन ती तळून झाली बाद झाली. का जाळायच्यात का कुरड्या लाल होऊन द्यायला काय ते काय बस जाई का लाल. हवा मला भाज बस झालं. रवा राहिला तसंच राहिलं मला हा भाग. कडकन. आता इथं बघा आम्ही पैशाची फॅक्टरी काय निघतंय बघा पहिलं. देवराजला एका पुड्यामध्ये 10 रुपये लागले. त्या 10 रुपयाच्या बदल्यात किती रुपये त्यांनी घालवले आता? नाही 2 पुड्यांमध्ये 10-20 रुपये मिळाले. परत भेटले. परत 10 भेटले. आता चॉकलेट भेटलेलं आहे. चॉकलेट भेटलं, हा वडा. सगळ्यात मोठा पोपट झालेला आहे. पहिला 2 चॉकलेट मिळाले. पहिल्या पुड्यामध्ये चॉकलेट भेटलं होतं. हा चला आता दुसरा पुडा. 2 पुढे पडणार नाही. नाही करणार. जे करायचं तुम्ही करा, तुम्ही बिंदास. हा दुसरा पुडा. दुसऱ्या पुड्यामध्ये पुन्हा चॉकलेट मिळालेलं आहे. ते दुसरं चॉकलेट खिशात गेलेलं आहे. आता तिसऱ्या पुड्या पेटवायला कागद मिळाली. पाहूयात आता देवराज काय दिवे लावतोय. तिसरा पुडा फुटलेला आहे. तर तिसऱ्या पुड्यामध्येही पुन्हा चॉकलेट मिळालेलं आहे. त्याला म्हणले ते नको जाऊ आणायला.
नाही ऐकन त्याला काय आता काय आता हे तिसरं चॉकलेट खिशात गेलेलं आहे. आता शेवटचा पुडा, तिसरा पुडा या ठिकाणी. म्हणून लालच नसतं करायचं. शाबास, कळलं ना तुला आता. लालच बुरीवाला आहे. आम्हाला धडा होता त्यावर, ध्यानात ठेव. चॉकलेट पुन्हा चॉकलेट मिळालेलं आहे. म्हणजे काय असतं माहिती का, ध्यानात ठेव. आता 4 चॉकलेट 20 रुपयाची देवरा तुझ्या वाट्याला 4 चॉकलेट आलेले. ध्यानात ठेव, लालच बुरीवाला आहे. ध्यानात ठेव, लालच करायचं नसतं, कळलं का. लाव दरवाजा. वारुळ सापडत नव्हतं. आम्ही वारुळ शोधून शोधून परत असं डोंगरात आलेलो आहे. तर चला तर आपण कुठे आहे वारुळ आपण बघायला जाऊ. चला. पाऊस पण चाललेला आहे. Finally आपल्याला वारुळ सापडलं. आता हे चालतं कुठे पुण्याला. ए हात पकडला देवराज, येईल ना गो बाबाई. तरी बॉटल जरा. हा, नागाचं. हा, आता नाही पेटणार ठेव. पाऊस चालू आहे, वारा चालू आहे. शोधत लवकर झालं. एक तास झाले आम्ही वारू शकतो.
आम्ही चाललो. कसं काय काढा ना फोटो बघ. काढा ना एखादा फोटो. चल आपल्या गाडीकडे. इथे इथं धन्यवाद बाबा, तुमच्यामुळे वारुळ भेटलं होतं. हा हा ते छोट राय माती नेल्यामुळे बारीक झालं एकदम. चला धन्यवाद. गाड्या फास्ट. मजा आलेली. आता काय चाललंय उडी वरती गेलेली म्हणते. कट झालं का उचलला काय माहिती. चालू आहे. काय करायला येते हॅलो. कुठं मिळतात लोकेशन सांगितली मग त्या बाबांनी काय चाललंय तुमचं? पण मला एक माहिती होती तिकडे एक मोठं वारूळ होतं आपल्याला मजा आली ना डावराला. लय मजा आली. आता चिक्याला घेऊन पण यायचं मोठं झालं. ओ इकडला सेल्फी कॅमेरा आहे का? जाऊ लावा ना. जायचं का पुन्हा आता मजा आली का? रविवारच्या मजा आली का? माझ्या गाईची किती वेळ शोधायला लागलाय. एक तास शोधत होता वारुळ. रविवार देवराजने सांगितलं म्हणून तिकडे तिथपर्यंत गेलो, पण त्या बाबांनी सांगितलं का नाही आपल्याला बरं झालं. आणि एक खाली होती. किती मस्त डोंगरात गावलं विशेष म्हणजे. तेव्हा मजा आली. बारीकच होतं. त्यात मध्ये बाळ पण उठलंय घरी, घरून पण सारखे फोन येते ते. आता चाललोय घरी आम्ही. पाऊस पण चालू आहे बाहेर. पाऊस पण चालू आहे. झाली आता आपली वारुळाची पूजा पण झाली. आता चाललोय आपण घरी. मजा आली. देवराचा अभ्यास कधी करायचा आता? घरी गेल्यावर बघा हा आता अभ्यासाला बसशील तू घरी गेल्यावर. चला बस ज्यावेळी या ना. आता निवड ठेवलाय. आता जेवायला या गरमागरम. भेटू पुन्हा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. हा आपला व्हिडिओ इथंच थांब. तर धन्यवाद.